पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. फुलेंना प्रत्येका भारतरत्न मिळालाच पाहिजे. संविधान परिवारच्या तर्फे आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या घाटमार्केट या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून संविधान परिवारच्या वतीने मान्यवर साहेब सुद्धा आहे आपल्याकडे. प्रत्येक भारतरत्न मिळालंच पाहिजे. प्रत्येक भारतरत्न मिळालंच पाहिजे. प्रत्येक भारतरत्न मिळालंच पाहिजे. फुलेंचा विजय असो. प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. फुलेंना प्रत्येक भारतरत्न मिळालंच पाहिजे. 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 महात्मा फुलेंचा विजय असो. महात्मा फुलेंचा विजय असो. बहुजनांचे उद्धार करते महात्मा फुलेंचा विजय असो. क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा विजय असो. क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा विजय असो. फुलेंना प्रत्येक भारतरत्न मिळालंच पाहिजे. 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 बहुजनांचे उद्धार करते महात्मा फुलेंचा विजय असो. फुलेवाद जिंदाबाद. फुलेवाद जिंदाबाद. आंबेडकरवाद जिंदाबाद. शाहूवाद जिंदाबाद. शिवाजीवाद जिंदाबाद. शिवाजीवाद जिंदाबाद. शिवाजीवाद जिंदाबाद. फुलेवाद जिंदाबाद. फुलेवाद जिंदाबाद. मनुवादी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. मनुवादी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन असल्यानिमित्ताने संविधान परिवार नागपूरच्या वतीने आज त्यांना नागपूरच्या घाटमार्केट या ठिकाणी त्यांना माल्यार्पण करण्यात आले आहे. आणि संपूर्ण संविधान परिवारचे सगळे पदाधिकारी आज यांना माल्यार्पण करताना आणि आपल्याकडे विशेष थेट आपल्याशी चॅनलशी राहुल मून साहेब जुळलेले आहे. जाणून घेऊया त्यांच्या काय जनतेला सांगा. सर आपला परिचय सांगा. मी प्राध्यापक राहुल मून, संविधान परिवार मुख्य संयोजक आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि संयोजक मंडळी आहेत. आज आद्य शिक्षिका, भारत देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 128वी स्मृती दिवस आज आम्ही साजरा करत आहोत. सावित्रीबाई फुलेंनी या देशामध्ये शिक्षणाची पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवली आणि या देशातील महिलांसाठी जे मनुवाद्यांनी महिलांसाठी जे शिक्षणदारे जे बंद केले होते ते शिक्षणदारे सावित्रीबाई फुलेंनी उघडे केले. त्यामुळे त्यांचे उपकार संपूर्ण महिला समाजावरती आणि बहुजन समाजावरती आहेत. बंधूंनो, आज जे काही शिक्षणाचं बाजारीकरण आपण दिसत आहे हे बाजारीकरण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विचाराची फारकत घेणारा आहे. यांच्या विचाराला विरोध करणारा आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण भारत देशातील अस्पृश्य समाजाला आणि बहुजन समाजाला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तोच धागा पकडून आज जे सर्व मनुवादी लोक जे आहेत ते सर्व लोक शिक्षणाला विरोध करत आहेत. बंधूंनो, आता या मनुवादी सरकारने नवीन शिक्षण नीती निर्माण केलेली आहे. ही एकच शिक्षण नीती बहुजनांचे पोरं शिक्षणापासून वंचित व्हावे, अनुसूचित जाती जमातीचे पोरं शिक्षणापासून वंचित व्हावे, हा एक त्यांचा षडयंत्र आहे. आणि या देशातील लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी शेठजी भटजीचं राज्य या देशामध्ये निर्माण करण्याचं काम
ही सरकार करत आहे. आम्ही या दिवशी आता निषेध करतो आणि या समाजामध्ये शिक्षणाचं दारक उघडलं पाहिजे असे आम्ही आवाहन करतो. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं या देशामध्ये महिलांना शिक्षण देण्यासाठी जे मोलाचं कार्य आहे, या कार्याच्या प्रत्यार्थ त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी मागणी संविधान परिवाराच्या वतीने आम्ही सर्व करत आहोत. मान्यवर राहुल गुन्हे सरांनी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली आणि महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपल्या जनतेला त्यांनी आवाहन केलं आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळालंच पाहिजे असं त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. संविधान परिवार नागपूरच्या वतीने आज ते सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त यांना मान्यवर करण्याने जाणून घेऊया काय सांगा तर आपला पाहिजे. सुरेश तामगारके सामाजिक कार्यकर्ता. सावित्रीबाई फुले यांनी या देशामध्ये जे क्रांती घडवलेली आहे त्या क्रांतीची आज बहुजन समाजामध्ये सर्वात पहिले शिक्षणासाठी मुलींना एक शाळा काढली. त्या शाळेमध्ये 43 मुली होत्या आणि त्या 43 मुलीपैकी 43 ब्राह्मण मुली होत्या आणि सावित्रीबाईचा हेतू होता, उद्देश होता की प्रत्येक मुलींना शिक्षण हवं, शिक्षण द्यायलाच पाहिजे, हे सावित्रीबाईची इच्छा होती. त्यानंतर जे क्रांती झाली आज आपल्या देशामध्ये त्या क्रांतीमध्ये आज सावित्रीबाई फुलेचं नाव आहे. तरी पण आज मनुवादी लोक सरस्वतीला आज शाळेची पूजा बनवून ठेवतात. हे चुकीचं आहे. जे सत्य इतिहास आहे सावित्रीबाईचा ते ठेवायला पाहिजे त्यांनी. पण सरस्वतीची पूजा फोटो लावतात प्रत्येक शाळेमध्ये. आज आम्ही पण ते शिकलो पण खोटं शिकलो आम्ही, ते सत्य असत्य आहे. तर त्यांनी आज बदल करावा, आपल्या विचारामध्ये बदल आणावं आणि सावित्रीबाई फुलेची प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांनी फोटो लावून त्याच्या शिक्षणाविषयी त्यांना मुलांना शिक्षण माहिती द्यायला पाहिजे. आणि सरकारसह आम्ही अशी विनंती करतो की फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी मी विनंती करतो. सावित्रीबाई फुले विजय असो. फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. जिंदाबाद. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. मनुवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. शेट्टी भट्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. शेट्टी भट्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. शेट्टी भट्टी नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. शेट्टी भट्टी नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अम्बेडकरवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. फुलेवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. फुलेवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. शाहूवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. शिवाजीवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. शिवाजीवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. मोदी महाविहार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. मोदी महाविहार मिळाला